अमरावती में आंगनवाड़ी कार्यकर्ताओं का गुस्सा फूटा। हजारों कार्यकर्ताओं ने महिला एवं बाल विकास विभाग के मुख्यालय तक मोर्चा निकाला। मुख्यमंत्री लाड़की बहन योजना के बहिष्कार का ऐलान किया और अपनी विभिन्न मांगों को लेकर सरकार के खिलाफ नारेबाजी की। अमरावती में आंगनवाड़ी कार्यकर्ताओं का प्रदर्शन उग्र हो गया। जिले भर से हजारों कार्यकर्ताओं ने महिला एवं बाल विकास विभाग के मुख्यालय तक मोर्चा निकाला और अपनी मांगों को लेकर जमकर नारेबाजी की। आंगनवाड़ी कार्यकर्ताओं ने सरकार से राज्य कर्मचारी का दर्जा, हत्तों के समय पर भुगतान और लाड़की बहन योजना के सर्वे के बदले प्रति फॉर्म 50 रुपए देने की मांग की। उन्होंने सरकार से स्पष्ट किया कि जब तक उनकी मांगे पूरी नहीं होती वे लाड़की बहन योजना का बहिष्कार करेंगी। आंदोलनकारी महिलाओं ने महिला एवं बाल कल्याण कार्यालय के सामने सड़क जाम कर दी और पूरे जिले में आंगनवाड़ी केंद्रों के खुलने का समय एक समान करने की भी मांग उठाई। इस प्रदर्शन के दौरान कार्यकर्ताओं ने सरकार के खिलाफ आक्रमक नारे भी लगाए। मागील जानेवारी महिन्यामध्ये राज्य सरकारसोबत 4 बैठका झाल्या आणि 4 बैठका झाल्यानंतर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्याला ग्रॅज्युटी द्या ही आमची पहिली मागणी आहे। गुजरात हायकोर्टाने जो डिसिजन दिलेला आहे अंगणवाडी कर्मचारी शासकीय कर्मचारी दर्जा देण्यात यावं यासाठी आणि सरकारने दिलेले आश्वासन दरमहा पेन्शन अंगणवाडी कर्मचाऱ्याला द्यावं, आजारपणाच्या रजा द्याव्यात, ह्या 4 प्रमुख राज्याच्या मागण्या आहेत आणि इथल्या काही बऱ्याचशा स्थानिक मागण्या आहेत। महाराष्ट्रामध्ये कुठेही नव्हे तेवढा त्रास अमरावती जिल्ह्यामध्ये होत आहे आणि पोषण ट्रॅकर नावाचा हा जे संकल्पना आहे ही सर्वात चांगली संकल्पना शासनाची इथून राबवली जात आहे। लाडक्या बहिणीची योजना या महिलांनी फॉर्म भरून यशस्वी केली, मोठ्या प्रमाणात लाभ मिळवून दिलं आणि त्या ठिकाणी लाभ मिळवून दिल्यानंतर देखील या महिलांना कुठल्याही प्रकारचा मोबदला त्या ठिकाणी दिला नाही आणि त्या स्थानिक प्रश्न जे आहेत 14 प्रश्न त्यामध्ये त्या संदर्भातला हा मोर्चा आजचा आहे। हा जो मोर्चा आहे ज्या सरकारने आम्हाला म्हणजे पेन्शन, ग्रॅज्युटी आणि आमचा तो ग्रॅज्युटीसाठी हा प्रश्न मोठा होता सर आणि आम्हाला हा हायकोर्टाने निकाल दिलेला आहे का गुजरात सरकारने का तुम्हाला आम्ही ग्रॅज्युटी देऊ, मग आजपर्यंत तरी आमचा ग्रॅज्युटी दिलेली नाही आहे। त्यामुळे हा सगळा आक्रोश मोर्चा आहे आणि ह्या बायांचे भरपूर प्रश्न आहे, स्थानिक इतके प्रश्न आहे। आता जो आम्हाला मोबाईल दिलेला आहे तो जो मोबाईल दिला सर तो मोबाईल काहीच कामाचा नाही आहे आणि तो मोबाईलमध्ये आता आम्हाला नवीन सूचना आहे का तुम्ही त्यांना GPS कॅमेरामध्ये फोटो काढा, त्यांना जेवणाचे फोटो काढा, नंतर सुट्टी झाल्यानंतर त्याचे फोटो काढा आणि आमची वेळ जी आहे अंगणवाडी सेविकाची ती आम्हाला 5 पर्यंत दिली आहे। कोणतेही आदेश नसताना आणि आम्हाला जबरदस्तीने हा तिथं बसावं लागतं हे कुठपर्यंत योग्य आहे। जे सरकारने आम्हाला जे त्यांनी शासन निर्णय द्यावा आम्हाला अंगणवाडीची वेळ जी आहे आमची त्या वेळेतच आम्ही वेळेतच आम्हाला GR द्यावा, आम्ही त्याप्रमाणे ते आपली अंगणवाडी उघडू, नाही तर विनाकारण आम्हाला ती आमची अंगणवाडीची वेळ जुनी आहे 10 ते 2:30-3 वाजेपर्यंत तीच वेळ आम्ही कायम ठेवू आणि GPS कॅमेरामुळे आम्ही कदापि फोटो काढणार नाही आणि ह्या सरकारचा आम्हाला निषेध आहे। आणि आम्हाला जे सिम दिलेले आहे ते सिम असे दिले पाहिजे की ज्या ठिकाणी त्याचं रेंज आहे त्या ठिकाणी ते सिम दिलं आणि ती कुठेच कोण्या प्रकारची तिथं रेंज नाही आहे आणि सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीस पूर्ण अडथळा निर्माण झाला आहे आणि कोणतं काम करावं कोणतं काम नाही करावं असं ह्या बायांचं म्हणजे महिलांच्या डोक्यात अनेक प्रश्न आहे आणि हे प्रश्न आमच्या सुटावं एवढं ह्यासाठी हा सगळा महामोर्चा आहे आणि हा मोर्चा आक्रोश आहे।